आज आपण ज्या मशीनजवळ आलेलो आहे ते मशीन आहे CNC हॉरिझॉन्टल टर्निंग सेंटर. CNC कम्प्युटराइज्ड न्यूमेरिकल कंट्रोल हॉरिझॉन्टल याचा अर्थ या मशीनचा स्पिंडलचा जमीन पातळीशी आडव्या रेषेत आहे आणि त्याच्यावरती टर्निंगची क्रिया होते, म्हणून या मशीनला म्हटले जाते CNC हॉरिझॉन्टल टर्निंग सेंटर. वर्क झिरो मेजरमेंट अँड एंट्री या टॉपिकबद्दल माहिती घेणार आहे. वर्क झिरो मेजरमेंट अँड एंट्री याचा अर्थ साध्या भाषेत जर आपण बोलायचं म्हटलं तर ऑफसेट घेणं हा उल्लेख केला जातो. ऑफसेट घेणं म्हणजे काय, तर मशीनच्या भाषेत वर्क झिरो कुठं आहे दाखवून देणं म्हणजेच ऑफसेट घेणं. किंवा त्याची दुसरी व्याख्या करता येईल की होम झिरो आणि वर्क झिरो याच्यामध्ये असणारा जो फरक आहे तो फरक कम्प्युटरला नमूद करून ठेवणं म्हणजेच ऑफसेट घेणं होय. कोणत्याही मशीनवरती CNCवरती मग ते CNC टर्निंग सेंटर असो, CNC मशीनिंग सेंटर असो किंवा कोणतंही CNC मशीन असो, त्या मशीनवरती कोणताही प्रोग्राम रन करण्याअगोदर त्या मशीनवरती ज्या जॉबसाठी हा प्रोग्राम रन करणार आहे त्या जॉबसाठी ऑफसेट घेतलेत का याची खात्री केल्याशिवाय कुठल्याही मशीनवरती CNCचा प्रोग्राम रन करावायचा नसतो. CNCला झिरो जे आहेत ते 3 आहेत. त्याच्यामध्ये एक जो आहे तो पहिला झिरो आहे तो मशीन झिरो, दुसरा झिरो आहे तो होम झिरो किंवा त्याला रेफरन्स झिरो असं म्हटलं जातं आणि तिसरा आहे वर्क झिरो. पैकी 2 झिरो जे मशीन झिरो आणि होम किंवा रेफरन्स झिरो ह्या मशीनच्या बिल्डरनं फिक्स केलेले असतात, त्यामुळं ते कम्प्युटरला नमूद असतात, ते कम्प्युटरला फीड असतात. परंतु तिसरा जो झिरो आहे तो वर्क झिरो, हा जो वर्क झिरो आहे तो निश्चित करतो, तो प्रोग्रामर निश्चित करतो, तो कुठेही निश्चित करू शकतो जॉबला. त्यासाठी जोपर्यंत हा वर्क झिरो तुम्ही त्या टूलाला दाखवून देत नाही त्या प्रोग्रामसाठी, तोपर्यंत ते टूल त्या प्रोग्राममध्ये त्या वर्क झिरोपासून काम करायला तयार होत नाही. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्रोग्रामसाठी ऑफसेट घ्यायचे असतील तर जॉब अगोदर चेकमध्ये होल्ड केला पाहिजे आणि जॉब होल्ड केल्यानंतर जॉब ट्रू फिरतो का नाही याची खात्री केली पाहिजे. ऑफसेट घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं सर्वात पहिल्यांदा आपल्याला गोष्ट करायची जॉब होल्ड केला पाहिजे हे मी सांगितलं. जॉब होल्ड केल्यानंतर चेकमध्ये घट्ट बांधल्यानंतर तो जॉब ट्रू फिरतोय का नाही याची खात्री केली पाहिजे. त्यासाठी मोड जोग सिलेक्ट बटन जोगमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जोगमध्ये आलेली दिसते कुठल्या मोडमध्ये आपण इथं डिस्प्ले होत असतं. मोड जोगमध्ये केल्यानंतर याच्यामध्ये फीड ओव्हरराईड जे आहे ते फीड ओव्हरराईड 40 ते 50 वरती घ्यायचे. नंतर स्पीड ओव्हरराईड स्पीड जे आहे ते स्पीड देखील 40 ते 50 वरती घ्यायचं आहे. तर यामध्ये जोग मोडमध्ये गेल्यानंतर जोग मोडमध्ये आहे की नाही हे तुम्हाला डिस्प्ले इथं दिसते. दिसल्यानंतर इथं स्पिंडल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजचे बटन्स आहेत. त्यापैकी स्पिंडल क्लॉकवाईज दिशेने फिरवण्यासाठी स्पिंडल क्लॉकवाईजचं बटन प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यानंतर स्पिंडल फिरायला सुरुवात होईल. त्यामध्ये जॉब आपला ट्रू फिरतोय का नाही याची खात्री करायची आहे. त्यासाठी जॉब जर फिनिश असेल तर फिनिश जॉब आपल्याला ट्रू आहे का नाही बघायचा असेल तर अशा वेळेला डायल टेस्ट इंडिकेटरनं तो जॉब ट्रू केला पाहिजे किंवा तो पिक्चरमध्ये जर पकडला असेल तर तो जॉब ट्रू असणार आहे आणि ट्रू आहे का नाही याची खात्री आपण सर्वात पहिल्यांदा करून घ्यायची. जॉब ट्रू फिरतो याची खात्री झाल्यानंतर स्पिंडल ऑफ करायचं आहे. स्पिंडल ऑफ करण्यासाठी लाल बटन दाखवलेलं आहे ते फक्त प्रेस करायचं आहे. स्पिंडल तुमचं ऑफ होईल. ऑफ झाल्यानंतर आपल्याला आता प्रोग्राम स्क्रीनवरती ज्या प्रोग्रामसाठी आपल्याला ऑफसेट घ्यायचे आहेत तो प्रोग्राम स्क्रीनवरती डिस्प्ले करायचा. त्यासाठी प्रोग्राम की प्रेस करायची. प्रोग्राम की प्रेस केल्यानंतर इथं तुमच्या प्रोग्रामची फाईल डिस्प्ले होईल. ठीक आहे, latte.02.mpf मेन प्रोग्राम फाईल डिस्प्ले होईल. ती डिस्प्ले झाल्यानंतर त्या प्रोग्राममध्ये मी टूल नंबर जे वापरलेला आहे ते टूल नंबर बघायचा आहे. याच्यामध्ये टूल नंबर 2 आणि ऑफसेट डी म्हणजे डीच्या पुढे ऑफसेट नंबर लिहिलेला असतो. तो ऑफसेट नंबर किती आहे तर 2 आहे. हा ऑफसेट डीच्या पुढे 1 2 3 4 5 6 आपण 99 पर्यंत ऑफसेट नंबर देऊ शकतो. त्यासाठी प्रोग्राममध्ये जे टूल वापरले टूल नंबर 3 ऑफसेट नंबर 2 तर ते टूल जॉबच्या समोर असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मोड MDA सिलेक्ट करायचा आहे. मोड MDA सिलेक्ट झाल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल मोड MDA सिलेक्ट झालेला आहे. झाल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे ते टूल जॉबच्या समोर येण्यासाठी M06 टूल चेंज T3 आणि D2 म्हणजे टरेटमधलं टूल नंबर 3 आणि या 3 नंबर टूलाच्या ऑफसेटच्या पेजवरती किती नंबरला भरलेले आहेत तर 2 नंबरला भरलेले आहेत हे दर्शवलं जातं. तर ते टूल जॉबच्या समोर येण्यासाठी
टाईप केल्यानंतर रिसेट की बटन प्रेस करायचे. रिसेट केल्यानंतर ते वर्ड सिलेक्ट होईल. सिलेक्ट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सायकल स्टार्ट प्रेस करता त्यावेळेला टरेटचं इंडेक्सिंग होऊन ते टूल जॉबच्या समोर येईल आणि डिस्प्लेवरती तुम्हाला ते दर्शवेल. एक, दोन, तीन नंबरचं टूल जॉबच्या समोर आलेलं आहे. आल्यानंतर इथं पोझिशनमध्ये तुम्हाला T3 आणि D2 डिस्प्ले झालेलं दिसेल. याचा अर्थ तुमचं टूल नंबर 3 जॉबच्या समोर आलेलं आहे. त्यानंतर टूल जॉबच्या समोर ज्या टूलाचे ऑप्शन आपल्याला घ्यायचे आहेत ते टूल प्रोग्राममध्ये वापरलं आहे आपण. त्या टूलाला आपण वर्क 0 कुठं आहे दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी आता इथं या जॉबला आपण झेडचा 0 आहे तर जॉबच्या फेसला मानलेला आहे आणि एक्सचा जो 0 आहे तो जॉबच्या आसाला मानलेला आहे प्रोग्रामरनं. मग त्या आता झेडचे आपण सर्वात अगोदर आपण झेडचे कुठले एक्सचे घेतले तरी चालतात किंवा झेडचे घेतले कुठलेही ऑप्शन आपण अगोदर नंतर घेतले तरी चालू शकतात. तर आता आपण झेडचे ऑप्शन घेणार आहे. झेडचा 0 कुठं मांडलेला आहे तर जॉबच्या फेसला मांडलेला आहे. तर त्यासाठी टूल जे आहे ते जॉबच्या फेसला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यासाठी मोड जॉबमध्ये आता आपण MDA मोडमध्ये आहे. MDA मोडमध्ये आपण टूल तिथंपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी मोड आपण चेंज करायचा आहे. तो मोड कुठला घ्यायचा आहे तर जॉब मोड. जॉब मोडमध्ये तुम्हाला इथं जॉब मोडमध्ये आल्यानंतर जॉब मोडमध्ये आलेला डिस्प्ले होईल. इथं झाल्यानंतर फील्ड ओव्हरराईड 40 ते 50 ठेवायचं आहे आणि ॲक्सिस कीच्या सहाय्यानं ह्या ज्या ॲक्सिस की आहेत Z-Z+X+, X-. आता आपल्याला होमला आहे. होमपासून आपण वर्कला आणायचं आहे. टूल वर्क जॉबपर्यंत आणायचं आहे. त्यासाठी उजवीकडून डावीकडे येत आहे म्हणजे Z- प्रेस केलं पाहिजे. त्यासाठी Z- आणि X- करत टूल रॅपिडली जॉबच्या फेस जवळ घ्यायचं आहे. फेस वरती घ्यायचं नाही, फेस जवळ घ्यायचं आहे. या पद्धतीनं इंचिंग टाईप जॉबच्या फेस जवळ टूल आल्यानंतर फीड ओव्हरराईड जे आहे ते कमी करायचे आहे. फीड ओव्हरराईड 0 करून 1 ते 2 फीड ओव्हरराईड करायचे आहे. हे केल्यानंतर टूल जॉबच्या फेस जवळ नको आहे अथवा फेस मध्ये नको आहे, फेस वरती पाहिजे. आणि फेस वरती पाहिजे हे कसं आपल्याला समजणार. त्यासाठी टूल आणि जॉब याच्यामध्ये कागद स्लाइड करत Z- ॲक्सिस की इंचिंग टाईप प्रेस करत राहायचे. Z- ॲक्सिस की इंचिंग टाईप प्रेस करत टूल जॉबच्या फेस जवळ घ्यायचं आहे. फेस जवळ घ्यायचं आहे. जवळ म्हणजे फेस मध्ये घुसता कामा नये. त्यासाठी टूल आणि जॉब याच्याकडे आपली नजर असणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आता जॉबमध्ये जर आपण इंचिंग टाईप जरी प्रेस केलं तर एक वेळ प्रेस केल्यानंतर एक 10-15 मायक्रॉन टूल मायनसला जात असतं. मग अशा वेळेला टूल आणि जॉबमध्ये जर एक 4-5 मायक्रॉनचं अंतर राहिलेलं असेल तर जॉबमध्ये आपण जर Z- ॲक्सिस की प्रेस केली तर टूल जॉबच्या सरफेसमध्ये फेसमध्ये घुसण्याची शक्यता असते. त्यासाठी मोड आता MPG सिलेक्ट करायचं आहे. इन्क्रिमेंटल इन्क्रिमेंटल जॉबमध्ये गेल्यानंतर हँडबिलच्या साह्यानं ॲक्सिस सिलेक्ट करायचा आहे. मोड MPG सिलेक्ट केल्यानंतर ॲक्सिस सिलेक्ट करायचा आहे. कुठल्या ॲक्सिसला आपल्याला हालचाल करायची त्यासाठी इथं बटन आहे X आणि Z आणि इथं आहे ती ॲक्सिसची हालचाल तुम्हाला ठराविकच मायक्रॉन करायची. किती आहे तर 1 मायक्रॉन करायचे, 10 मायक्रॉन करायचे का 100 मायक्रॉन करायचे. तर टूल आपल्या फार जॉबच्या सरफेस जवळ आलेला असेल तर 1 मायक्रॉन सिलेक्ट करायचं आहे. 1 मायक्रॉन सिलेक्ट केल्यानंतर आपण जेव्हा हँडव्हील MPG मॅन्युअल पल्स जनरेट हाताच्या साहाय्यानं पल्स जनरेट करून आपणाला ॲक्सिसची हालचाल ठराविकच मायक्रॉन करता येऊ शकते. जेव्हा फिरवतो आपण त्यावेळेला प्लसला टूल जात असतं आणि अँटी क्लॉकवाईज जेव्हा फिरवतो आपण त्यावेळेला टूल मायनसला जात असतं. आता आपल्याला मायनसला टूल घेऊन जायचं आहे. त्यासाठी टूल आणि जॉब याच्यामध्ये कागद स्लाइड करत Z- क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज MPGचा हँडव्हील फिरवायचा आहे. कधीपर्यंत कागद साधारणतः टाईट होतोय असं वाटेपर्यंत. आता टूलाला धोका नाही आपल्या. आता टूल जाऊन धडकणार नाही आहे का तर आपण 1 मायक्रॉनच टूलची हालचाल करतोय. कागद साधारणतः टाईट व्हायला लागलाय. आता पूर्ण स्लाइड व्हायचं थांबेपर्यंत अँटी क्लॉकवाईज MPG हँडव्हील फिरवायचं आहे. कागद स्लाइड व्हायचं थांबलं याचा अर्थ टूल जॉबच्या सरफेस वरती बरोबर आलेला आहे. सरफेस मध्ये नाही, सरफेस जवळ नाही, बरोबर सरफेस वरती आलेला आहे. आणि तिथंच माझा तो काय झेडचा वर्ग 0 आहे.
झेड ॲक्सिसचा वर्क झिरो जिथं आहे तिथं टूल आपलं त्या सरफेसला टच झालेलं आहे. झाल्यानंतर म्हणजेच कागद स्लाईड व्हायचं थांबल्यानंतर आपण काय करायचं आहे, मेजर टूलची सॉफ्ट की प्रेस करायची आहे. मेजर टूलच्या खालची सॉफ्ट की प्रेस केल्यानंतर इथे तुम्हाला मेजर मॅन्युअलची सॉफ्ट की ॲक्टिव्ह झालेली दिसेल. मेजर टूलच्या खालची सॉफ्ट की प्रेस करा, मेजर मॅन्युअलची सॉफ्ट की ॲक्टिव्ह होईल. ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर मेजर मॅन्युअलची सॉफ्ट की प्रेस करा. तुम्हाला इथं टूल मेजरमेंट मॅन्युअल दिसेल, टूलचे मेजरमेंट घेणारं मॅन्युअल दिसेल. त्यामध्ये सर्वात प्रथमतः तुम्ही काय चेक करायचं तर टूल नंबर 3 आणि ऑफसेट नंबर 2 डिस्प्ले आहे का बघायचं. टूल नंबर 3 D2 म्हणजे प्रोग्राममध्ये जे आपण वापरलेलं आहे ते इथं असणं अत्यंत आवश्यक आहे. तिथंच ते ऑफसेट जाणार आहेत. इथं जर दुसरा D4 D6 असेल तर D6ला ऑफसेट जातील आणि जेव्हा तुम्ही D2 प्रोग्राममध्ये वापरताय त्यावेळी ते ऑफसेट वर्क झिरोपासून असणार नाही आहेत. त्यासाठी T3 आणि D2 प्रोग्राममध्ये आहेत म्हटल्यानंतर आता मला ऑफसेट कुठल्या ॲक्सिसचे घ्यायचे आहेत तर झेड ॲक्सिसचे ऑफसेट घ्यायचे आहेत. झेड ॲक्सिस म्हणजे लेंथ 2. त्यासाठी लेंथ 2ची सॉफ्ट की ॲक्टिव्ह झालेली आहे. लेंथ 2च्या पुढची सॉफ्ट की काय करायची आहे, प्रेस करायची आहे. ही प्रेस केल्यानंतर तुम्हाला हे जे टूलचं चित्र दिसते ते टूलचं चित्र तुम्हाला जॉबच्या फेसला आलेलं दिसेल. जॉबच्या फेसला इथंच आपला आता सध्या टूल आहे आणि तिथंच काय आहे, माझा वर्क झिरो आहे. हे त्यासाठी झेड झिरोच्या ठिकाणी यायचं आहे कर्सर डाऊन कीच्या साहाय्यानं. कर्सर डाऊन कीच्या साहाय्यानं डिस्टन्समध्ये बिलकुल भरायची नाही किमती. झेड झिरोच्या पुढं 0.0 टाईप करायचं. का टाईप करायचं, आत्ता टूल जिथं आहे तिथं झेडचा झिरो आहे म्हणून. जर तुमचं झेडचा झिरो जो आत्ता जिथं टूल आहे तिथून मायनसला 1-2 mm असेल किंवा प्लसला 2 mm असेल तर ती व्हॅल्यू तुम्हाला तिथं टाईप करावी लागेल. पण आत्ता जिथं टूल आहे तिथंच वर्क झिरो आहे म्हणून 0.0 टाईप करायचं आहे. डाटा इनपुट कीच्या साहाय्यानं 0.0 टाईप केल्यानंतर इनपुट की प्रेस करायची आहे. इनपुट की प्रेस करायची आहे. इनपुट की प्रेस केल्यानंतर सेट लेंथ 2ची सॉफ्ट की ॲक्टिव्ह होते. सेट लेंथ 2ची सॉफ्ट की ॲक्टिव्ह होते. सेट लेंथ 2ची सॉफ्ट की प्रेस केल्यानंतर लेंथ 2ची इथं जी व्हॅल्यू आहे ही जुन्या कुठल्या तर ऑफसेटची किंमत आहे. आत्ताची होमपासून वर्कपर्यंत त्याला किती अंतर लागलं हे दर्शवणार की ही जी किंमत आहे सेट लेंथ 2 तुम्ही प्रेस केल्यानंतर तुम्ही मेजर करणार आहे. बघा इथं आत्ताची किंमत आहे -105.514. आता मी प्रेस करतोय -105.399. याचा अर्थ होम झिरोपासून किंवा रेफरन्स झिरोपासून वर्क झिरोपर्यंत त्याला यायला किती अंतर लागणार आहे तर -105.399 मिलीमीटर अंतर लागणार आहे. आणि हे आम्ही कम्प्युटरला झेडचा झिरो कुठं आहे हे नमूद करून दिलेलं आहे. त्याला झेड ॲक्सिसचे ऑफसेट घेताना आपण बघितलं तर लेंथ 2च्या पुढं -105.399 mm म्हणजेच होम झिरो आणि वर्क झिरो याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक कितीचा आहे तर -105.399. याची मेजरमेंट घेतली आपण तर याची एंट्री कुठं होते तर एंट्री जर बघायची असेल तर टूल लिस्टमध्ये जायचं. कुठं जायचं, टूल लिस्टमध्ये. टूल लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं टूलची लिस्ट ओपन झालेली दिसेल आणि T3 आणि D2च्या पुढं लेंथ 2 मध्ये -105.399 ची एंट्री झालेली आहे. की मी जी पूर्वी सांगितलं होतं टूल ऑफसेट मेजरमेंट अँड एंट्री, तर ही एंट्री मेजरमेंट आपण तिथं घेतली पण त्याची एंट्री कुठं झाली तर इथं ऑफसेटच्या पेजवरती T3 आणि D2ला टूलची मेजरमेंट एंट्री झाल्यानंतर इथं चेक केलं आपण. चेक केल्यानंतर आता मात्र आपल्याला काय करायचं आहे पोझिशन की प्रेस केल्यानंतर ज्या MPGच्या मोडमधनं बाहेर पडण्यासाठी तीच की पर्यंत प्रेस करा. MPGच्या मोडमधनं बाहेर येतो आपण. जोग मोड प्रेस करा. जोग मोडमध्ये आल्यानंतर इथं जोग मोडमध्ये आलेला आपल्याला डिस्प्ले होईल. यानंतर आपल्याला काय करायचं आहे टूल जॉबच्या फेसपासून बाजूला घ्यायचं आहे. फेसपासून बाजूला घ्यायचं याचा अर्थ डावीकडून उजवीकडे जायचं आहे म्हणजेच ॲक्सिस की झेड प्लस करत टूल जॉबच्या फेसपासून बाजूला कागद निघते. याचा अर्थ टूल जॉबच्या फेसपासून बाजूला होते. याच्यानंतर आपल्याला ऑफसेट जे घ्यायचे आहेत ते एक्स ॲक्सिसचे ऑफसेट घ्यायचे आहेत आणि एक्स ॲक्सिसला झिरो जो मांडलेला आहे तो या जॉबच्या आसाला मांडलेला आहे. आणि जॉबचा आस ही काल्पनिक रेषा आहे पण राऊंड जॉब आहे म्हणजे आस असलाच पाहिजे. तर तो त्या आसाला आपला झेडचा झिरो मांडला होता जॉबच्या फेसला आपण टूल घेऊन
जाऊ शकलो, परंतु आज ही काल्पनिक रेषा असल्यामुळं आसाला एक्झॅक्ट आपण टूल घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी इथं मात्र आपल्याला टूल डायाला टच करायचं. पण ज्या डायाला टूल टच करणार आहे तो डाया मायक्रोमीटरच्या सहाय्याने चेक केलेला असला पाहिजे किंवा तो माहीत असला पाहिजे. आता मी इथं हा डाया मी चेक केलेला आहे. हा किती आहे? 38.10 आहे. 38.10 मायक्रोमीटरनं मी हा डाया चेक केलेला आहे. हा 38.10 आहे, 40.20 आहे. तर मी ज्या डायाला टूल टच करणार आहे तो डाया मात्र मी चेक केलेला आहे 38.10. तर तिथे टूल मला घेऊन जायचं आहे. त्यासाठी मोड जोगमध्ये आता मात्र टूल काय केलं पाहिजे, मला त्या डायापासून बाहेर म्हणजे एक्स प्लस करत टूल डायापासून बाहेर घेतलं पाहिजे. नंतर झेड मायनस करत टूल त्या डाया वरती आणलं पाहिजे. एक्स मायनस करत डाया जवळ आणलं पाहिजे. टूल डायाजवळ आल्यानंतर मात्र फीड ओव्हरराईड कमी करायचे आणि टूल आणि जॉब याच्यामध्ये कागद स्लाइड करत झेड मायनस ॲक्सिस की इंचिंग टाईप प्रेस करायचे. कधीपर्यंत कागद साधारणतः टाईट होतोय असं वाटेपर्यंत, होईपर्यंत नाही. होईपर्यंत म्हणजे टूल आत किती घुसलं हे समजणार नाही. कागद साधारणतः टाईट वाटतोय म्हटल्यानंतर आता मात्र मी मोड काय करणार, MPG सिलेक्ट करणार. MPG सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या ॲक्सिसला मला हालचाल करायचे तर एक्स ॲक्सिस सिलेक्ट करणार. किती मायक्रॉन करायचे, 1 मायक्रॉन, 10 मायक्रॉन का 100 मायक्रॉन. तर 1 मायक्रॉन मला ॲक्सिसची हालचाल करायचे. त्यासाठी हँडविल जे ते अँटी क्लॉकवाईज फिरवतोय त्यावेळेला मायनसला जात असतं. क्लॉकवाईज जेव्हा फिरवतो आपण त्यावेळेला टूल जे ते प्लसला जात असतं. आता एक्स ॲक्सिसला मायनसला टूल पाहिजे म्हटल्यानंतर 1 मायक्रॉन ॲक्सिसची हालचाल इथं होतील दिसते आपल्याला. ज्यावेळेला मी MPGचं हँडविल फिरवतोय हे कधीपर्यंत, आता कागद स्लाइड व्हायचं थांबेपर्यंत. कागद स्लाइड व्हायचं थांबलेलं आहे. कागद स्लाइड व्हायचं थांबल्याचा अर्थ टूल त्या जॉबच्या सरफेसला टच झालेलं आहे, एक्झॅक्ट टच झालेलं आहे, करेक्ट. आता मात्र कागद स्लाइड व्हायचं थांबल्यानंतर इथं मात्र आता डायाला टूल आहे ते, तर T3D2 ऑफसेट प्रोग्राममध्ये जे टूल वापरले ते टूल नंबर आणि ऑफसेट नंबर डिस्प्ले झालाय का याची खात्री करायची. हे खात्री केल्यानंतर इथं कर्सर कीच्या सहाय्यानं ज्या डायाला टूल टच झालेला आहे तो डाया टाईप करायचा. म्हणजे डायाचा सिम्बॉल सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ज्या डायाला टूल टच केलेला आहे तो डाया टाईप करायचा. का तर आत्ता जिथं टूल टच आहे माझं तिथं 0 नाही आहे. तर जो 0 कुठं आहे, एवढ्या डायाला अंतर चालून गेल्यानंतर तुझा वर्क 0 आहे हे दाखवण्यासाठी टूल टचिंग डाया टाईप करायचा आहे. इथं काय टच करायचं आहे, टूल ज्या डायाला टच झाला आहे तो डाया टाईप करायचा आहे. त्यासाठी इथं आता माझ्या इथं या डायाला टूल टच झाला आहे तो डाया मी सांगितला मगाशी तुम्हाला 38.10. तर इथं मी 38.10 टाईप डाटा इनपुट कीच्या सहाय्यानं 38.10 टाईप करणार. टाईप केल्यानंतर इनपुट की प्रेस करणार. इनपुट की प्रेस केल्यानंतर सेव्ह पोझिशन, ही पोझिशन सेव्ह करून दे का विचारतं ते. सेव्ह पोझिशन म्हटलं का इथली लेंथ 1ची तुम्हाला व्हॅल्यू चेंज झालेली दिसेल. आता जर बघितले तर पूर्वीच्या जॉबचे कुठले तर असणार आहे ते -51.796 मिलीमीटर आहे. आता मी सेव्ह पोझिशन करतो, इथली व्हॅल्यू चेंज होते का पाहायचं आहे. विचारता येते आता सेट लेंथ 2 का, लेंथ 1 का, तर हो यस सेट लेंथ 1 म्हटल्यानंतर इथली व्हॅल्यू चेंज होते बघा, -52.625. ही मेजरमेंट झाली याची. होम पासून वर्गपर्यंत त्याला याला किती अंतर लागते हे मेजरमेंट झाले. याची एंट्री कुठे झालेली असते तर टूल लिस्टमध्ये. तर टूल लिस्टची सॉफ्ट की प्रेस केली तर इथे तुम्हाला T2 आणि DTच्या पुढं -52.625 एंट्री झालेली दिसेल. याचा अर्थ आता जेव्हा आपला हा प्रोग्राम रन होईल आणि टूल नंबर 3 काम करेल आणि ऑफसेट नंबर 2 प्रमाणे जेव्हा तो काम करणार आहे त्यावेळेला त्याला वर्क 0 कुठं हे आपण दाखवून दिलेलं आहे आणि त्याची एंट्री देखील आपण केलेली आहे. अशा तऱ्हेने जोपर्यंत आपण ऑफसेट घेत नाही तोपर्यंत कुठल्याही सेन्सवरती प्रोग्राम रन करायचा नाही. आता मात्र प्रोग्राम रन करायला काही अडचण नाही. आता प्रोग्राम रन करण्या अगोदर मोडमधनं MPG मधनं बाहेर या. नंतर जोग मोडमध्ये एक्स प्लस करत टूल डायापासून बाजूला घ्या. बाजूला घेतल्यानंतर आता जो प्रोग्राम रन करायचा आहे तो प्रोग्राम स्क्रीनवरती डिस्प्ले करा. डिस्प्ले केल्यानंतर याची पुढची प्रोसेस जी आहे ती प्रोग्राम रन करण्याची. रन करताना आपल्याला ते ऑफसेट बरोबर आहेत का नाही समजणार आहे. त्यासाठी रन करताना आपण काय केलं पाहिजे तर प्रोग्रामच्या पहिल्या ब्लॉकवरती कर्सर पाहिजे. प्रोग्रामच्या पहिल्या ब्लॉकवरती कर्सर किंवा पहिला ब्लॉक सिलेक्ट झाल्यानंतर मोड जो आहे तो ॲटो, इथं तुम्हाला इथं दिसतंय ॲटो आणि सिंगल ब्लॉक. तर मोड ॲटो घ्यायचा आहे.
मोड ॲटोमध्ये ॲटो प्रेस केल्यानंतर ॲटो मोड सिलेक्ट केल्यानंतर एक्झिक्यूटच्या पुढची सॉफ्ट की प्रेस करायची आहे. एक्झिक्यूटच्या पुढची सॉफ्ट की प्रेस केल्यानंतर इथं तुम्हाला SBL ॲक्टिव्ह असेल तर परत प्रेस करायचं नाही, पण SBL ॲक्टिव्ह नसेल तर मात्र सिंगल ब्लॉक, SBL म्हणजे सिंगल ब्लॉक मोड, म्हणजे प्रोग्राममधली एक एक वळ ऑटोमॅटिकली रन झाली पाहिजे. संपूर्ण प्रोग्राम ऑटोमॅटिकली रन होता कामा नाही. त्यासाठी पहिला प्रोग्राम आपण शक्यतो सिंगल ब्लॉक मोडमध्येच रन करायचा आहे. त्यासाठी SBLची सॉफ्ट की SBLच्या मोडमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला स्क्रीनवरती SBL ॲक्टिव्ह झालेले दिसेल. ते झाल्यानंतर फीडवरती हात ठेवायचा आहे, दुसरा हात सायकल स्टार्टवरती ठेवायचा आहे आणि प्रोग्राम वाचून प्रोग्राममध्ये ब्लॉक जो आहे तो काय जी 7580Z0 रिटर्न टू होम पोझिशन, रिटर्न टू होम पोझिशनला टूल निघालेला आहे. आता मात्र पुढचा ब्लॉक आहे जी 71 सर्व मापं MM मध्ये आहेत, जी 95 फीट MM/मिनिट आहे, जी 90 ॲब्सोल्यूटमध्ये मापं आहे ती सगळी. बरोबर असेल तर सायकल स्टार्ट. टूल नंबर 3 ऑफसेट नंबर 2 नंबरचं टूल जाबच्या समोर असल्यामुळं घ्यायचा प्रश्न आहे. जर नसतं तर आता टूल ते घेतलं गेलं असतं. आता मात्र M04 S1000 म्हणजे स्पिंडल अँटी क्लॉकवाईज दिशेनं 1000 RPM फिरलं पाहिजे. सायकल स्टार्ट जेव्हा करतोय त्यावेळेला स्पिंडल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दिशेनं आणि 1000 RPM फिरतेला दिसणार आहे तुम्हाला. आता मात्र पुढचा जो ब्लॉक आहे तो म्हणजे G00 X 42.30 आणि Z2 हे जी मापं आहेत 142.3 आणि Z2 ही वर्क 0 पासून मापं आहेत. आता या टुलानं आपण मगाशी जे वर्क 0 मेजरमेंट केले आणि एंट्री केली ते जर बरोबर असतील तर टूल आत्ता डायापासून 2 मिलीमीटर बाहेर आणि जाबच्या फेसपासून 2 मिलीमीटर बाहेर जाऊन थांबलं तर माझे ऑफसेट बरोबर आहेत. यासाठी बिग अलर्ट या ब्लॉकसाठी सायकल स्टार्ट केलं की नजर टूलकडं आणि फीडवरचे हात पाहिजे माझा. जर चुकीचं होत असेल तर फीडवर लगेच काय करायचं आहे 0 करायचं आहे, म्हणजे टूल जिथल्या तिथं थांबवायचं आहे आपल्याला. मी सायकल स्टार्ट करतोय, निघाले टूल जवळ गेले. इथं आपल्याला चेक करता येते पोझिशन, म्हणजे सद्यस्थितीचा टूल 51.767 आहे. डिस्टन्स टू गो म्हणजे एक्स ॲक्सिसला अजून किती अंतर टूल चालून जाणार आहे तर अजून -9.466 मिलीमीटर अंतर चालून जाणार आहे. ते जात असताना टूल डायापासून बाहेर राहते का नाही याची खात्री करायची आपण. दुसरं झेडला आता 17.550 आहे, अजून -15 मिलीमीटर जाणार आहे. 15 मिलीमीटर मायनस जाणार आहे म्हणजे इथून उजवीकडून डावीकडे जाणार आहे. ते गेल्यानंतर देखील टूल जाबच्या फेसपासून 2 मिलीमीटर बाहेर राहत असेल तर माझे घेतलेले ऑफसेट मेजरमेंट बरोबर आहे, त्याची एंट्री देखील बरोबर आहे. ठीक आहे. टूल आता बघितलं तर 42.30 आणि Z2 डायापासून 2 मिलीमीटर बाहेर, फेसपासून 2 मिलीमीटर बाहेर, म्हणजे मी घेतलेले ऑफसेट जे आहेत ते बरोबर आहेत. म्हणजे यातून पुढे जे प्रोग्राममध्ये मापं आहेत ती वर्क 0 पासून असणार आहे.